कबूतर आज अनेक मुलं कुटुंबीय कबुतरांना मोठ्या प्रेमाने खायला अन्न घालतात, दाणे टाकतात, विकत घेऊन अन्न टाकतात। परंतु हेच कबुतरांप्रती अपेक्षण सिंपती आज एक मोठ्या पब्लिक हेल्थ प्रॉब्लम मध्ये बदलली आहे। जाने वाले कबूतर लोगों को जानलेवा बीमारियों का शिकार बना रहे हैं। फूड स्टॉल, कबूतरखाने, बीचेस येथे सतत आपण कबुतरांना खायला अन्न घालतो। यामुळे कबुतरांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात अननॅचरल ओव्हरग्रोथ झाली आहे। साधारण कबुतराचं आयुष्य हे 6 ते 10 वर्षांचं असतं, त्यामध्ये ते 5 ते 6 अंडी घालतात। तर तुम्ही म्हणाल यामुळे आपल्या हेल्थला कसा फरक पडणार आहे? तर कबुतरांच्या विष्ठेमध्ये फंगल स्पोर असतात, जसे की क्रिप्टोकोकस निओफॉर्मस, हिस्टोप्लास्मा ॲस्परजिलस। हे स्पोर्स हवेमध्ये मिसळतात, श्वास घेताना आपल्या शरीरात प्रवेश करतात। आता इम्युन सिस्टीम वीक असलेल्या लोकांमध्ये क्रिप्टोकोकसच्या स्पोरमुळे क्रिप्टोकोकल मेनिंजायटिस होऊन ब्रेन इन्फेक्शन होतं व काही काहींची डेथ देखील होऊ शकते। हिस्टोप्लाझ्मोसिसमुळे क्रोनिक कफ, टीबी सारखे लक्षणे दिसतात। पिजन ब्रीडर्स लंग्स म्हणजेच ॲलर्जिक अल्व्हिओलायटिस, यामध्ये तर लंगमध्ये फायब्रोसिस होऊन परमनंट श्वसनाचा त्रास निर्माण होतो। समजून घेण्यासाठी आपण दिल्लीमधील एक केस बघूयात। एक 11 वर्षाच्या मुलाला खोकला लागला होता। तो खोकला काही बराच होत नव्हता, त्यामुळे त्याला दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं। तेव्हा लक्षात आलं की त्याच्या लंगमध्ये सूज आलेली आहे। त्याला हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस नावाचा आजार झाला होता। धक्कादायक म्हणजे हा आजार कबुतराची विष्ठा, पंख यांच्यामुळे होणाऱ्या ॲलर्जीमुळे होतो। तर कबुतरांची जी विष्ठा आणि पंख असतात याच्यामध्ये काही प्रकारचे अँटीजन असतात, जे अँटीजन जेव्हा आपल्या शरीरात जातात तेव्हा इन्फ्लामेशन होऊन आपल्या लंगमध्ये सूज येते व लंग इंज्युअर होतात, ज्यामुळे श्वास घ्यायला प्रॉब्लेम व्हायला लागतो। लहान मुलांमध्ये याच्या केसेस जरा कमी होतात ॲज कम्पेअर टू ओल्डर वन्स। जर वेळेत ट्रीटमेंट नाही घेतली तर सिरियस कॉम्प्लिकेशन देखील डेव्हलप होतात व काही केसेसमध्ये लंग ट्रान्सप्लांट देखील करावं लागतं। तुम्ही म्हणाल आम्ही बरेच वर्षापासून कबूतर पाळतो, कबुतरांच्या रेस खेळतो, आम्हाला तर काही होत नाही। तर एक लक्षात घ्या, हा आजार सर्वांनाच होत नाही, कारण प्रत्येकाचा इम्युन रिस्पॉन्स वेगवेगळा असतो। काही लोकांमुळे जीन्समुळे सेन्सिटिव्हिटी जास्त असते, तर काही लोकांमध्ये ती कमी असते। असे बरेचसे फॅक्टर हे डिसीज डेव्हलप व्हायला कारणीभूत ठरतात। कबुतरांमुळे अस्थमा, लंग फायब्रोसिस सारखे आजार वाढत आहेत। यामुळेच लोकांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली। त्यामुळे हायकोर्टाने निकाल दिला की कबूतरखाने आता बंद करावेत। या निर्णयाचं पालन करत मुंबई महानगरपालिकेने कबूतरखान्यांना टाळं लावलं। तरी लोक धान्य विकत घेऊन कबुतरांना टाकत होते, त्यामुळे महानगरपालिकेने पूर्ण शेडने कबूतरखाने पॅक केले। या कारवाईनंतर पक्षीप्रेमी, जैन कम्युनिटी व काही धार्मिक संघटना रस्त्यावरती उतरला। त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। हे तर धर्माचं काम आहे, पक्ष्यांना अन्न घालणं आम्ही थांबवू शकत नाही असल्याचा पवित्रा घेतला। कोर्ट ऑर्डर असून देखील फीडिंग काही थांबली नाही। एका बाजूला लोकांचं कंपॅशन आहे, तर एका बाजूला हजारो लोकांचे लंग हळूहळू खराब होत चाललेत। रिलिजन, कल्चर हे महत्त्वाचं आहे, पण जेव्हा हेच प्रेम मानवाच्या आरोग्याच्या आड येतं तेव्हा सायन्स, हेल्थ, एव्हिडन्स हीच आपली पहिली प्रायोरिटी असायला हवी। कबूतर हे पक्षी आहेत, निसर्गात त्यांची जागा आहेत, परंतु ओव्हर फीडिंगमुळे जास्त प्रमाणात त्यांची पॉप्युलेशन वाढते, त्यामुळे आपल्याच आरोग्याला हानी पोचते। त्यामुळे हे कबूतरखाने एक टाइम बॉम्ब सारखे काम करत होते। त्यामुळे महानगरपालिकेने ते बंद करण्याचा निर्णय घेतला। लव्ह ॲनिमल्स पण लव्ह ह्युमन फर्स्ट, बिकॉज विदाऊट हेल्दी ह्युमन्स कोणताच धर्म आणि संस्कृती टिकणार नाही। व्हिडिओत काही चुकी झाली असेल तर माफ करा व या कबूतरखान्याच्या कॉन्ट्रोवर्सीवर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।